हे बघा आषाढी एकादशी ना, त्यामुळे आज इतका पाऊस आहे, जोराचा पाऊस सुटला आहे. बघू शकता तुम्ही, अगदी जोराचा पाऊस सुटत आहे. आणि बघा इथे कपडे वगैरे टाकले. हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त ना, मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा. प्रथम मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत, हीच मी समर्थ महाराजांना प्रार्थना करते. चला तर प्रथम तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या बदाने परिवाराकडनं. बघा, मी आषाढी एकादशी निमित्त काही मला म्हणजे थोडं शूट करायचं आहे, त्याच्यामुळे मी अशी छान सुंदर मस्त अशी तयारी केलेली आहे. आणि बघा, परीने सुद्धा खूप छान मस्त तयारी केलेली आहे. आणि शंभू तू पण इकडे सर, 2 मिनिटं सर तिला. आणि बघा, शंभूने तिचा दिवाळीला जो ड्रेस घेतलेला होता ना, रेड कलरचा, तो तिने घातलेला आहे. छान मस्त दिसत आहे दोघी. आणि बघा, आणि आज मी कशी दिसते ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. छान मस्त नाकात मोत्याची नथ घातलेली आहे आणि छान मस्त असं मंगळसूत्र घातलेलं आहे. आणि परीच्या स्कूलला सुद्धा आज कार्यक्रम होता ना परी, आणि परी सुद्धा सकाळची स्कूलला गेलेली होती. आणि फायनली म्हणजे ही साडी नेसून आणि आतापर्यंत ती जशी ते तशीच आहे अजून. तुम्हाला सांगू का, साडी सापडतच नव्हती. अच्छा. आणि एकदम मुश्किल सकाळी 8 वाजेला सापडली आणि मी आंघोळ 8 वाजेला केली. अगदी परी 10 मिनिटात रेडी झाली, कारण सगळी जी एवढी कपाट होती ना माझ्याकडे. हो, आज ती तिची तयारी केलेली आहे तिने. खूप छान दिसते परी, तू छान खूप माहिती दिसते ती आज. कारण की ना, आज जो मी गजरा कापणी लावला, कारण की जो माझा जो गजरा होता ना, तो कुठेतरी कोपऱ्यामध्ये कुठेतरी बसलेला आपल्याला. म्हणून तो सापडत होता कोपऱ्यामध्ये, मशीनच्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलाय. मग एवढं भारी लुक राहून जाईल म्हणून काढलं नाही. व्हेरी गुड, छान बोलते तू. व्हेरी गुड. चला मग, आज आषाढी एकादशी निमित्त जो काही माझा ब्लॉग येणार आहे तो तुम्ही नक्कीच बघा आणि शेअर सुद्धा करा, आवडला तर. चला मग, मी कसं शूट वगैरे करते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. चला तर मैत्रिणींनो, आषाढी एकादशी निमित्त परीच्या स्कूलला खूप छान मस्त कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यासाठी परी छान मस्त नटून थटून तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर दिसते. आणि छान मस्त छोटासा विठोबा आहे, तो सुद्धा मस्त असा तयार झालेला आहे. हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, खूप त्याला आवड आहे. परीचा एकदम जवळचा मित्र आहे. आणि चला तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला थोडक्यात आषाढी एकादशीचं महत्त्व सांगणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील महत्त्वाच्या एकादशीपैकी एक म्हणून आषाढी एकादशीला ओळखलं जातं. आज 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला आपण खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व देतो. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. तसेच राज्यातील अनेक विठ्ठल मंदिरातही खूप छान मस्त सजावट करण्यात येत असते. असं म्हणतात की भगवान विष्णू या दिवशी क्षीरसागरात, दुधाच्या महासागरात शेष नागावर झोपतात, म्हणून या दिवसाला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची व पवित्र स्थिती मानली जाते. ही एकादशी आषाढ महिन्यात येत असते, त्यामुळे तिला आषाढी एकादशी असे सुद्धा म्हणतात. या दिवशी पांडुरंग विठोबा या विठ्ठल देवाची भक्तिभावाने पूजा केली जाते. महाराष्ट्रात विशेषतः पंढरपूर येथे या दिवशी मोठा उत्सव साजरा होत असतो. या दिवशी वारकरी संप्रदायाचे हजारो भक्त पंढरपुरात विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जात असतात. पंढरपूर विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असं म्हणतात. आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा खूप मोठा मेळावा भरत असतो. ते पालख्या घेऊन अभंग गात असतात, दिंडीसोबत चालत असतात, शेकडो किलोमीटरचा प्रवास करत असतात. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांच्या भक्ती परंपरेचा हा महिमा नक्कीच आहे. वारकरी एकमेकांना माऊली असेही म्हणतात आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत खूप मग्न होऊन जातात. आषाढी एकादशी ही केवळ धार्मिक स्थिती नसून ती श्रद्धा, भक्ती, समर्पण
प्रतीक मानलं जातं। आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं। एकादशी तिथीला श्री हरी विष्णूसह तुळशी पूजनाला खूप मोठं महत्त्व आहे। या दिवशी तुळशीच्या रोपासमोर छान मस्त तुपाचा दिवा लावायचा आहे। असं केल्याने तुळशी माता आपल्यावर प्रसन्न होत असते। धन सुख शांती समृद्धीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच देत असते। या दिवशी एकादशीला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकून हे पाणी सुद्धा आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला छान मस्त शृंगार करायचा आहे आणि आपल्याकडे जे साहित्य असेल शृंगाराचं ते सुद्धा आपण देवीला अर्पण करायचं आहे। अशा केल्याने सगळ्या महिलांना छान मस्त अखंड सौभाग्याचा आशीर्वाद हा तुळशी माता आपल्याला देत असते। आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीवर सुद्धा उसाचा रस आषाढी एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेला सुद्धा उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि छान मस्त विधिवत पूजा करून आरती करून आपण तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे। मी आषाढी एकादशी निमित्त छान मस्त विठ्ठलाच्या मंदिरात आली दर्शन घेण्यासाठी। बघू शकता छान असं विठ्ठलाचं मंदिर आणि मूर्त्या आहेत विठ्ठल रुक्माईच्या। मनाला अगदी प्रसन्न वाटतंय। आज मला असं वाटतंय की मी मस्त पंढरीलाच आलेली आहे। मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी हे मंदिर आहे, तुम्ही सुद्धा येऊ शकता। आता इथे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आजी दिसत तुम्हाला या मावशी या खूप छान असा हरिपाठ इथे करत असतात। बघू शकता आता ते हरिपाठ करणार आहे। चला मग आज मी खूप छान मस्त विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिरात तर खूप प्रसन्न वातावरण होतं। या ठिकाणी मस्त मी कृष्णा परी आम्ही छान मस्त फुगड्या घेतल्या आणि छान इथे सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे। आणि मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर होता तो सुद्धा आम्ही स्वच्छ केला। तिथे बरंच काही गवत होतं ते सुद्धा आम्ही काढून घेतलं आणि छान मस्त खराट्याने आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आणि झाडून घेतला। बऱ्याच महिलांनी मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर होता तो खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलेला होता आणि मंदिरात खूप छान मस्त प्रसन्न वातावरण वाटत होतं। चला तर मंडळी चला आता मी चाललेली घरी। छान मस्त माझं शूट पण झालं, देवाचं दर्शन सुद्धा झालं। मी आता जो उपवासाचा फराळ आहे ना तो तळून घेते। साबुदाण्याची जी चकली ना ती पण तळायची मला आणि वेफर्स आहेत ना ते सुद्धा तळायचे कारण आज उपवास आहे आणि साबुदाणे किंवा तेच खाऊन थोडंसं माणसाला ना पचायला सुद्धा त्रास होतो, म्हणून म्हटलं तर थोडंसं हलकं फुलकं का होईना हे चकल्या काही
जे वेफर्स आहेत ना ते तळून घेते मी.